Assalamualaikum to all of you. Dear student, welcome to the online learning. Last period we learn our lesson शब्दांशी खेळूया. मागच्या तासिकेला आपण हा पाठ अभ्यासला होता है ना. याच्यामध्ये आपण पाहिलं होतं कि शब्द कैसे तैयार करतात. हमने देखा था जैसा नाग प्लस पूर करके हमने वर्ड लिखा था नागपुर, चिंच प्लस वर्ड करके लिखा था हमने चिंचवड, 40 प्लस गाव करके लिखा था हमने 40 गाव. त्यानंतर आपण कोल्हा प्लस पूर असं लिहिलं होतं कोल्हापूर. देन मोर प्लस गाव मोरगाव, बारामती, गडचिरोली, 32 शिराळा, घोडेगाव, आंबेगाव. ऐसे वर्ड्स हमने लिखे थे. आपण ते शब्द समजून घेतले होते आणि लिहिले होते. आज आपण या पाठाशी किंवा पाठातील जे प्रश्नोत्तर आहेत, काही क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला दिलेले आहेत ते आपण पाहूया. वी लर्न सम क्वेश्चन आन्सर्स ऑफ दिस लेसन. ओके, लुक ॲट द फर्स्ट क्वेश्चन. खालील शब्दांना पूर शब्द जोडा व गावांची नावे लिहा. मीन्स कि आपको क्या करना है, सिर्फ उन शब्द के आगे पूर शब्द लगाना है. म्हणजे आपल्याला फक्त पूर हा शब्द जोडून नवीन शब्द बनवायचा आहे. ठीक आहे. तुमच्यासमोर पहिलं एक्झाम्पल दिसत आहे पा, खाना प्लस पूर. तर आपण नवीन शब्द तयार केला खानापूर. म्हणजे खाना प्लस पूर नवीन शब्द काय येईल, खानापूर येईल. त्यानंतर सोला प्लस पूर सोलापूर. इथं पा 16 शब्द दिलेला आहे आणि पूर आहे, म्हणजे नवीन शब्द तयार झाला सोलापूर. विजा अधिक पूर बरोबर विजापूर गावाचं नाव बनवलं आपण. राजा प्लस पूर राजापूर. नाग प्लस पूर शब्द तयार झाला नागपूर. चंद्र प्लस पूर चंद्रपूर. चिंच प्लस पूर चिंचपूर. कोल्हा प्लस पूर कोल्हापूर. ऐसे काही शब्द आहेत पा. एक बार फिर से देखिए, मैं पूरा पेज पहले आपको पेज क्लीन करके देता हूँ. इकडं पुन्हा समजून घेऊया आपण. हे एकदम सोपं आहे. याच्यामध्ये आपल्याला काही नाही, फक्त पूर हा शब्द लावायचा आहे त्या शब्दांच्या पुढे. जो वर्ड्स दिए उनके आगे सिर्फ हमको पूर लगाकर लिखना है. इट्स व्हेरी सिंपल. याच्यामध्ये आणि ते नंतर पूर शब्द अपन जेव्हा जोड़ला, जब हम पूर उसमें प्लस कर लेंगे तो गांव का नाम बन जाएगा. ठीक है. जैसे खाना प्लस पूर खाना प्लस पूर खानापूर. सोला प्लस पूर सोलापूर. विजा प्लस पूर विजापूर. राजा प्लस पूर राजापूर. नाग प्लस पूर नागपूर. चंद्र अधिक पूर चंद्रपूर. चिंचपूर आणि कोल्हा अधिक पूर कोल्हापूर. अंडरस्टूड? समजा आपको? लक्षात आलं का आपण कशी नावं लिहिले? एकदम सोपं आहे. फक्त पूर हा शब्द जोडून आपण नवीन शब्द तयार केले. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालील शब्दांना वाडी शब्द जोडा, गावांची नावे लिहा व वाचा. मतलब इसमें क्या करना है हमको, आपल्याला फक्त काय करायचं आहे, वाडी शब्द जोडायचा आहे. मीन्स हमको वाडी लगाना है. जसं पहिलं पहा, पळस अधिक वाडी पळस अधिक वाडी पळसवाडी. सावंत अधिक वाडी सावंतवाडी. कुर्ड अधिक वाडी कुर्डवाडी. किर्लोस्कर अधिक वाडी किर्लोस्करवाडी. चित्तल अधिक वाडी चित्तलवाडी. म्हणजे या पाठात आपण काय केलं, फक्त वाडी शब्द जोडून नवीन शब्द तयार केला. ठीक आहे. पहा, जसं की पहिला पळस, पहिला शब्द आहे पळस, त्यामध्ये वाडी जोडला, नवीन शब्द काय झाला पळसवाडी. मतलब पळस में हमने वाडी को प्लस किया, नया वर्ड बन गया पळसवाडी. त्यामध्ये तुम्हाला फक्त वाडी शब्द जोडून नवीन गावांची नावे बनवायची आहेत. ठीक आहे. सावंत अधिक वाडी सावंतवाडी. कुर्ड प्लस वाडी कुर्डेवाडी. किर्लोस्कर अधिक वाडी किर्लोस्करवाडी. चित्तल अधिक वाडी चित्तरवाडी. अशा पद्धतीने समजलं. म्हणजे सुरुवातीला जे आपण पाहिलं होतं, जो हमने देखा था कि हमने
इन चित्रों के सहारे, पिक्चर्स के सहारे नाम दिए थे. आपण त्या चित्रांच्या माध्यमातून नावं दिली होती. जसं नागपूर, चिंचवड, चाळीसगाव, कोल्हापूर, मोरगाव, बारामती, गडचिरोली, 32 शिराळा, घोडेगाव, आंबेगाव ऐसे नाम दिए थे ना हमने. तर असंच आपल्याला एक प्रश्न दिला होता की तुम्ही यामध्ये फक्त पूर शब्द जोड़ा आणि नावे लिहा. मतलब पूर प्लस करके हमको नाम लिखने थे. तो हमने सब नाम लिख लिए. जसे आपण कुठली कुठली नावं लिहिले, खानापूर, सोलापूर, विजापूर, राजापूर, नागपूर, चंद्रपूर, चिंचपूर, कोल्हापूर हे सगळे नावं आपण लिहिले होते. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नात आपल्याला वाडी शब्द जोड़ायचा होता. मतलब दूसरे क्वेश्चन में हमको क्या जोड़ना था, वाड़ी शब्द जोड़कर लिखना था. पड़स अधिक वाड़ी, पड़सवाड़ी, सावंत अधिक वाड़ी, सावंतवाड़ी, कुर्ड प्लस वाड़ी, कुर्डवाड़ी, कुर्डुवाड़ी. ओके, कुर्डू प्लस वाड़ी, कुर्डुवाड़ी, किर्लोस्कर प्लस वाड़ी, किर्लोस्करवाड़ी आणि चित्तल प्लस वाड़ी, चित्तलवाड़ी. अशा पद्धतीचे हे शब्द. तुम्हाला नोटबुकमध्ये सर्वात आधी हा प्रश्न नोटबुकमध्ये कॉपी करायचा आहे. त्यानंतर हा प्रश्न नोटबुकमध्ये लिहायचा. आपको ये क्वेश्चन नोटबुक में लिखना है और इसके बाद ये क्वेश्चन आपको नोटबुक में लिखना है. ओके.